MH52 न्यूज। रात्रीच्या अंधारात गिरणीचे वस्त्रहरण, चाळीसगाव तालुक्यात वाळू तस्करीचा सुळसुळाट, हप्तेखोरीचा संशय, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून वाळू उपशाला कोणतीही अधिकृत परवानगी नसताना ग्रामीण भागांमध्ये रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत बेकायदेशीर वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे गंभीर वास्तव उघडकीस आले आहे। नदीपात्रातील वाळूचा अमर्याद उपसा करून अक्षरशः गिरणीचे वस्त्रहरण केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणाला अधिक ठोस स्वरूप देणारी घटना नुकतीच समोर आली आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे यांनी पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरणारा एक ट्रॅक्टर थांबवून त्याची चौकशी केली। चौकशीदरम्यान संबंधित ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीररित्या गिरणा नदीपात्रातून उपसलेली वाळू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले। या संपूर्ण प्रकाराची सविस्तर व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली असून त्यामध्ये वाळू तस्करीचे स्पष्ट पुरावे दिसून येत आहे। उघडकीस आलेली साखळी, अनेक प्रश्न उपस्थित। या घटनेमुळे तालुक्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीची साखळी उघड झाली असून वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे की संबंधित प्रशासनातील काही घटकांचे दुर्लक्ष किंवा हप्तेखोरी सुरू आहे, असा थेट सवाल उपस्थित झाला आहे। विशेष म्हणजे रात्री व पहाटेच्या वेळेत ठराविक मार्गांनीच वाहतूक होत असल्याने ही बाब अधिक संशयास्पद ठरत आहे। पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास। बेकायदेशीर वाळू उपशामुळे गिरणा नदीपात्र खोल जात असून भूजल पातळीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल कोरड्या पडण्याचा धोका वाढला असून भविष्यात पूरस्थिती व नदीकाठची धूप वाढण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। प्रशासनाची कसोटी। सदर घटनेची व्हिडिओग्राफी उपलब्ध असतानाही प्रशासन तत्काळ कारवाई करणार का, दोषींवर गुन्हे दाखल होणार का, जप्तीची कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। केवळ कागदी कारवाई न करता ठोस व कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे। गिरणा नदीचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पुढे टाकू राहिले, पुढे टाकू राहिले, कोणाकडं काय भाव टाकू राहिले? रॉयल्टी आहे का? रॉयल्टी रॉयल्टी आहे का? बंद करा 2 मिनिटं, बंद करा 2 मिनिटं, बंद। रॉयल्टी नाही का? तुमचं नाव काय? रॉयल्टी आहे का सांगा फक्त। तुमचं नाव काय दादा? कोणाचं? तुमचं? माझं हां, ते मोसी, ट्रॅक्टर मालकाचं नाव काय? मोसी मध्ये। हॅलो, हे सिंधी